आपण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, 14 नोव्हेंबर मंगळवार बघा पाडवा आहे, ज्याला आपण दिवाळीचा पाडवा असं म्हणतो आणि मोठ्या उत्साहाने हा पाडवा आपण साजरा करतो। खरं तर दिवाळी पाडवा असेल, दसरा असेल किंवा मग गुढी पाडवा असेल, हे जे मुहूर्त आहेत ना, हे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचा सर्वश्रेष्ठ जो मुहूर्त मानला जातो तो पाडव्याचा मुहूर्त असतो। कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी, कुठल्याही शुभ कार्य करण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीची खरेदी करण्यासाठी पाडवाचा दिवस, पाडव्याचा जो योग असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो। आता 14 तारखेला पाडवा आहे आणि याच्या अगोदर किंवा या पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही गोष्टी घेऊन यायच्या आहेत। बघा, जर या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्यात, अगदी यातली एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली तर तुमच्या घरामधील दारिद्र्य संपेल, तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल, या गोष्टींसोबत तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव या सगळ्याच गोष्टी येतील। अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जरी तुमच्या घरामध्ये या काही गोष्टी असतील तर तुम्हाला, आता समजा मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, यातील एक गोष्ट तुमच्या घरात आहे, 2 गोष्टी तुमच्या घरात आहेत, मात्र या गोष्टींमध्ये आता मी तुम्हाला 9 गोष्टी सांगणार आहे। या 9 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्या घरामध्ये नसेल तर प्रयत्न करा की या पाडव्याच्या दिवशी ती गोष्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन या। ठीक आहे, आता काय गोष्टी आहेत बघा। सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सोनं। आपल्याला या पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करायचं आहे। असं म्हटलं जातं की जर या पाडव्याला तुम्ही सोनं घेतलं तर ते कधी मोडण्याची वेळ येत नाही, कधीही ते सोनं जे आहे ते पुन्हा कुणाला देण्याची किंवा बऱ्याच वेळा आपण सोनं घेतो पण ते काही कारणास्तव आपण ठेवून देतो, काही कारणास्तव आपण मोडतो, विकतो। तर पाडव्याच्या दिवशी म्हणजे या शुभमुहूर्तावरती जर तुम्ही कधी सोनं घेतलं तर ते कधी मोडावं लागत नाही, कारण हा जो मुहूर्त आहे ना, हा मुहूर्त सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे। ती वेळच तुमच्यावर कधी येणार नाही की ते सोनं तुम्ही मोडाल। त्यामुळे प्रयत्न करा सोन्याची एक छोटासा मणी, अंगठी, जे काही शक्य असेल ती गोष्ट घेण्याचा। आता सोनं अवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे, घेणं शक्यच आहे असं नाहीये, जरी नाही जमलं तुम्हाला घेणं तरीही चालेल। पुढच्या काही गोष्टी सांगतेय त्या तुम्ही घेऊ शकतात। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मीचा छापा किंवा लक्ष्मीचं कॉईन। बघा, अशा पद्धतीने लक्ष्मीचा छापा किंवा कॉईन भेटतं, सिल्वरमध्ये भेटतं, गोल्डनमध्येही भेटतं, चांदीचं घेतलं तर अतिशय उत्तम, सोन्याचं घेऊ शकतात, चांदीचं घेऊ शकतात किंवा सिल्वरमध्ये भेटतं 100-150 रुपयाला, तेही तुम्ही घेऊ शकतात। आता हे कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल। ज्या घरामध्ये हे कॉईन असतं, लक्ष्मीचं कॉईन असतं बघा, बऱ्याच वेळा इथे मधी लक्ष्मी असते, बऱ्याच वेळा सरस्वती असते, बऱ्याच वेळा गणपती, इकडनं विष्णुदेव आणि मधी माता लक्ष्मी असेही असतात। आता याच्या मागे श्रीयंत्र आहे लक्ष्मीचं असं नाही आणि इकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे, असंही तुम्हाला भेटेल। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊन येऊ शकता। मात्र जर पाडव्याच्या दिवशी तुम्ही याची खरेदी केलीत ना तर आयुष्यात कधीच तुम्हाला लक्ष्मीची कमतरता भासणार नाही। घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये भरभरून लक्ष्मी कृपा असेल, कधीच पैशांच्या समस्या, आर्थिक चणचण तुमच्या जीवनात येणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घरामध्ये हा कॉईन असावा आणि जर पाडव्याला घेतला तर अतिशय उत्तम। यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। बऱ्याच जणांकडे छोटं यंत्र आहे, असं म्हणजे ज्याचे श्रीयंत्रावरती ते जे असतात ना कोण, ते नीट दिसतही नाही। श्रीयंत्र घेत असताना त्याचा प्रत्येक बिंदू, त्याचा प्रत्येक कोण व्यवस्थित दिसला पाहिजे, कारण या प्रत्येक बिंदूवरती देवांचा वास आहे आणि या प्रत्येक बिंदूवरती जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा प्रत्येक देव या कोणातून जागृत होतो। त्यामुळे श्रीयंत्र घेताना ते थोडंसं मोठं आणि व्यवस्थित घ्या। जर तुमच्याकडे जुनं श्रीयंत्र असेल तर तेही राहू द्या आणि या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी एक मोठं श्रीयंत्र खरेदी करा। मीही मोठं श्रीयंत्र घेणार आहे, माझ्याकडेही छोटं आहे आणि मलाही घेण्याची इच्छा आहे, त्यामुळे या पाडव्याच्या दिवशी मी हे श्रीयंत्र नक्कीच घेणार आहे। त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्टा माळ। बघा, चौथी गोष्ट तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे कमळाची माळ। कमळाची फुलं ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कमळाची फुलं वाहत असतो। आता दररोज फुल आणणं शक्य होत नाही किंवा दररोज कुठून फुलं आणायची, तर कमळगट्ट्याची माळ म्हणजे जे कमळाचं जे बीज असतं त्यांची जी माळ असते 108 मण्यांची, तर ही 108 मण्यांची माळ जर तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण केली, पाडव्याच्या दिवशी अर्पण केली, बघा आयुष्यभर ही माळ पुढे कामा येणार आहे आपल्याला। मात्र या दिवशी जर ही माळ खरेदी करून जर तुम्ही माता लक्ष्मीला ते अर्पण केले तर 108 फुलं वाहण्याचं जे पुण्य आहे हे पुण्य तुम्हाला लाभेल। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आर्थिक चणचण कमी करण्यासाठी,
आर्थिक स्थैर्यता होण्यासाठी, श्रीमंतीचे मार्ग तुमच्या जीवनात येण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावरती राहण्यासाठी प्रत्येकाने कमळगट्ट्याची माळ ही पाडव्याच्या दिवशी नक्की खरेदी करा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ही माळ स्वच्छ धुवा, पुसा, हळद कुंकू या माळेच्या प्रत्येक मण्याला लावा आणि ही माळ आहे ही दोनही हातांनी माता लक्ष्मीला तुम्हाला वाहायची आहे, अर्पण करायचे आहे. यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे कुबेर यंत्र. बघा, तुम्हाला कुबेर यंत्र आणायचं आहे. कुबेर दैवत जे आहेत हे धनाचे दैवत म्हणून मानले जातात आणि धनाचे दैवत म्हणून यांची पूजा केली जाते. जर तुमच्या घरामध्ये कुबेर यंत्र असेल तर तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारची धनहानी होत नाही. म्हणजे असं होतं ना की कमावतोय 5 रुपये पण जातात 100 रुपये, तर ही गोष्ट होणार नाही. पैसा आला तर तो टिकेल आणि पैशाचे जर मार्ग एकदा खुले झाले ना तर पैसा यायलाच लागेल. त्यामुळे कुबेर यंत्र जे आहे ते प्रत्येक घरोघरी असावं. यानंतर 6वी गोष्ट आहे ती म्हणजे गजलक्ष्मी. बघा, गजलक्ष्मी ज्याला आपण छोटा हत्तीचा आकार असतो, आता माझ्याकडे ॲक्च्युली दाखवण्यासाठी मी घेतलेलं नाहीये, पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवेन. तर गजलक्ष्मी कशी घ्यायची, ज्याची सोंड वरती असते आणि उजवा पाय असा थोडासा वरती असतो, ती गजलक्ष्मी कधी पण चॉईस करून घ्यायची. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते म्हणजे आपण हत्ती म्हणतो, तर त्या घरामध्ये हत्तीचं बळ असतं. कुठलंही संकट येत असताना, कुठलंही संकट जर त्या घरामध्ये आलं तर जसा हत्ती कुठल्याही संकटाला एकटा भिडू शकतो, एकटा तोंड देऊ शकतो, त्याच पद्धतीने ज्या घरात गजलक्ष्मी असते त्या घरामध्ये कुठलंही संकट येत नाही. आलं तरी ही गजलक्ष्मी जी आहे ती त्या संकटाला एकटीच तोंड देते आणि ते संकट जे आहे ती पळून जाते. त्यामुळे गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये असावीच. यानंतर 7वी गोष्ट आहे ती म्हणजे अजूनही ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती नाहीये त्या प्रत्येकासाठी अत्यंत विशेष महत्त्वाचा दिवस आहे हा दिवाळीचा पाडवा. तर तुम्ही स्वामींची मूर्ती आणा, कुठलीही तांब्याची, मार्बलची कुठलीही, आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना या पाडव्याच्या दिवशी करा. बघा, बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ताई आम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे, आम्ही कधी घेऊ? तर या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊ शकतात. अत्यंत शुभ दिवस आहे. यानंतर आहे 8वी गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला कुठलं चिन्ह लावायचं असेल, स्वस्तिक, ओम असेल किंवा चंद्र असतो बघा, किंवा सूर्य असतो तांब्याचा, तर हे कुठल्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजावरती लावायच्या असतील तर तुम्ही या दिवशी खरेदी करून तुम्ही सायंकाळी या गोष्टी तुमच्या जर मेन दरवाजाला तुम्ही लावल्यात तर तुमच्या घरामधील नकारात्मकता निघून जाईल. कुठलंही विघ्न, कुठलंही संकट, कुठलीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही. कारण जोपर्यंत ते चिन्ह तुमच्या घराला आहे, जोपर्यंत तुमच्या दरवाजाला ते चिन्ह आहे, तर ती सगळी नकारात्मकता ते चिन्ह शोषून घेईल. घरात मांगल्याच्या आणि शुभ गोष्टी घडायला सुरुवात होईल. त्यामुळे कुठलंही स्वस्तिक असेल, आता माझ्या घराला तांब्याचा सूर्य आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेन तो, माझ्या घराला तांब्याचा सूर्य आहे, कुठलं तरी एक चिन्ह हे आपल्या मेन दरवाजावरती असावं. दरवाजा कधीच खाली ठेवू नका. त्यानंतर 9वी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण. बघा, कवडी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या घरामध्ये कवडी असते, कवडीची स्थापना असते, त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त असते, अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. कवड्यांचं तोरण हे तुम्ही गुगलवरती सर्च करा, कुठल्या तरी ॲपवरती सर्च करा, सहज मिळेल, किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला मिळून जाईल. तर या दिवाळीला आपल्याला कवड्यांचं हे जे तोरण आहे हे तोरण तुम्हाला या पाडव्याच्या दिवशी तुमच्या घराच्या मेन दरवाजाला लावायचं आहे, जिथून माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल आणि अखंड तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव, सुख, शांती या सगळ्याच गोष्टी तुमच्या घरामध्ये घेऊन येईल आणि घरामध्ये सदैव मांगल्याच्या शुभ गोष्टी घडायला सुरुवात होतील. आता एवढ्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जरी तुम्ही आत्ता या गोष्टी आणल्या तरीही चालतील. दिवाळीच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तुम्ही याची प्राणप्रतिष्ठापना करू शकतात. तर कोण कोण यातल्या कुठल्या गोष्टी आणणार आहेत कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने यातली एक तरी गोष्ट नक्कीच आणण्याचा प्रयत्न करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.